हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण खाजगीकरण म्हणजे काय, खाजगीकरण संकल्पनेचा उगम, त्याच पद्धतीने खाजगीकरणाच्या वेगवेगळ्या संकल्पना, खाजगीकरणाचा इतिहास आणि खाजगीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती झालेला सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. तर आपण सुरुवात करूया खाजगीकरणाच्या अनुषंगाने. सन 1980च्या दशकात जगभरात खाजगीकरणाची एक लाट निर्माण झाली. तसेच समाजवादी अर्थव्यवस्थेतील त्रुटी स्पष्ट झाल्यामुळे आणि मिश्र भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता आहे, ही कमी झाल्याचं दिसून आल्यामुळे खाजगीकरणाच्या प्रक्रियेला एक प्रकारची चालना मिळाली. तसेच रशियातील जी पुनर्रचना या आर्थिक सुधारणाचा प्रभाव पूर्व युरोपात पसरला. त्याचबरोबर चीननेही सार्वजनिक क्षेत्रातील मर्यादा लक्षात घेऊन आर्थिक सुधारणा सुरू केल्या. यामुळे एकूणच सार्वजनिक क्षेत्रातील अकार्यक्षमता आणि नोकरशाहीमुळे अर्थव्यवस्था ही खाजगीकरणाकडे वळू लागली. आजच्या काळात शासन, प्रशासन आणि अर्थकारणात खाजगीकरण हा एक शब्द महत्वाचा घटक बनलेला आहे. आता आपण खाजगीकरणाच्या संकल्पनेचा उगम कसा झाला या अनुषंगाने आपण बोलूया. सन 1969 मध्ये व्यवस्थापन तज्ञ पीटर ड्रकर यांनी द एज ऑफ डिसकंटिन्युटी या ग्रंथात प्रथम रिप्रायव्हेटायझेशन हा शब्दप्रयोग त्यांनी वापरला. त्यानंतर 1976 मध्ये रॉबर्ट पूल यांनी प्रायव्हेटायझेशन हा सोपा आणि प्रचलित शब्द वापरात आणला आणि पुढे 1983 मध्ये पासून हा शब्द शब्दकोशामध्ये समाविष्ट करण्यात आला. याचा अर्थ सरकारी मालकी किंवा नियंत्रण खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणे असा हा होत असतो. आता त्याच पद्धतीने आपण प्राध्यापक ई.एस. सेवास यांनी 1989 मध्ये प्रायव्हेटायझेशन द की टू बेटर गव्हर्नमेंट या पुस्तकामुळे खाजगीकरणाच्या संकल्पनेला हे अधिकच बळ मिळाले. तसेच 1986 मध्ये अमेरिकेतील एका आंतरराष्ट्रीय परिषदेत खाजगीकरणावरती विस्तृत चर्चा झाली आणि 1980-90 या काळात अनेक देशांनी या संकल्पनेला स्वीकार केला. मात्र ब्रिटनमध्ये 1970 पूर्वीपासूनच ही प्रक्रिया ही अराष्ट्रीयकरण या नावाने सुरू होती. 1970 नंतर ती अधिक वेगाने वाढली आणि जगभरामध्ये ती पसरत गेली. आणि अलीकडच्या काळात जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि विकसित देशाच्या प्रभावामुळे अनेक विकसनशील देशांनी खाजगीकरणाचा स्वीकार हा केलेला आहे. आता आपण खाजगीकरणाच्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या अनुषंगाने आपण बोलूया. खाजगीकरणाचा अर्थ समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे. साध्या भाषेत सांगायचे म्हटले तर खाजगीकरण म्हणजे सरकारी उद्योग किंवा सेवा खाजगी क्षेत्राकडे देणे असा हा साधा सोपा त्याचा अर्थ होत असतो. जर आपण संकुचित अर्थ या अर्थाने जर खाजगीकरणाची व्याख्या पाहायची म्हटलं तर खाजगीकरण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाची मालकी खाजगी व्यक्ती किंवा कंपनीकडे देणे आणि विस्तृत अर्थाने जर आपण त्याची व्याख्या करायची म्हटलं तर फक्त मालकीच नव्हे तर उद्योगाचे व्यवस्थापन, नियंत्रण आणि संचालन खाजगी क्षेत्राकडे देणे यालाच खाजगीकरण असे म्हणतात. आता बार्बरा ली आणि जॉन लेनिस यांनी खाजगीकरणाची व्याख्या मांडली. ते काय म्हणतात की खाजगीकरण म्हणजे सरकारी उद्योगामध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याची प्रक्रिया होत. यात उद्योग पूर्णपणे किंवा अंशतः खाजगी क्षेत्राला विकणे तसेच त्यांचे व्यवस्थापन खाजगी पद्धतीने चालणे याचा समावेश होत असतो. तसंच एन्सायक्लोपीडियानुसार जर आपण खाजगीकरणाची व्याख्या पाहायची म्हटलं तर खाजगीकरण म्हणजे सरकारी मालकी किंवा नियंत्रण खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणे. खाजगीकरणाच्या व्याख्येच्या आधारे आपण खाजगीकरणाचे काही प्रमुख वैशिष्ट्ये पाहू शकतो. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सरकारी कामकाजात खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवणे. दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पादन व विक्री व्यवस्था खाजगी क्षेत्राकडे देणे. तिसरं वैशिष्ट्य आहे खाजगी क्षेत्राची कार्यक्षमता आणि तंत्रज्ञान वापरणे. चौथं वैशिष्ट्य आहे सार्वजनिक क्षेत्रातील अधिकार खाजगी क्षेत्राला देणे आणि पाचवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सार्वजनिक उद्योगातील किमान 50% भाग भांडवल हे खाजगी क्षेत्राकडे देणे. यावरून खाजगीकरण म्हणजे सरकारी क्षेत्राची भूमिका कमी करून खाजगी क्षेत्राला अधिक महत्व देणे हे होय. आता आपण खाजगीकरणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने झाली या अनुषंगाने आपण बोलूया. जगात खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याचा प्रभाव भारतावर पडला. 1980 नंतर पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांच्या काळामध्ये भारतात आर्थिक सुधारणाची सुरुवात केली आणि खाजगीकरणाकडे त्यानंतर कल वाढू लागला. 1991 मध्ये नवीन औद्योगिक धोरण लागू झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्राबाबत पुनर्विचार सुरू झाला आणि त्याच वेळी भारतातील अनेक सार्वजनिक उद्योग जे तोट्यात होते ते 1991-92 मध्ये 246 सार्वजनिक उद्योगामध्ये जी मोठी गुंतवणूक असूनही फारच कमी उद्योग हे त्यात ते नफ्यामध्ये होते. त्यामुळे सरकारला दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत त्या उद्योगांना करावी लागत होते. त्याचबरोबर या परिस्थितीमध्ये वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल बँक यासारख्या वित्तीय संस्थांच्या प्रभावामुळे
भारताने खाजगीकरणाचा मार्ग हा स्वीकारलेला होता. तसेच सरकारने काही सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाचे समभाग खाजगी संस्था आणि वित्तीय संस्थांना विकले. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील राखीव उद्योगाची संख्या त्यामुळे काय कमी झालेली होती. तथापि खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी आल्या. त्यामध्ये कामगार संघटनांनी याला विरोध केला, कारण त्यांना रोजगार कमी होण्याची भीती वाटत होती. तसेच नफ्यातील आणि तोट्यातील उद्योगापैकी कोणते उद्योग खाजगी करायचे यासारखाही प्रश्न निर्माण झालेला होता. मग या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय हे 1991च्या जो धोरण होतं त्या धोरणामध्ये घेतलेले होते. त्यामधलं पहिलं महत्त्वाचा निर्णय होता तो म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील राखीव उद्योगाची संख्या ही 17 वरून कमी करून ती 6 इतकी करणे होतं. दुसरं महत्त्वाचा निर्णय होता तो म्हणजे काही उद्योगामध्ये सरकारने आपली गुंतवणूक कमी करून खाजगी जो सहभाग आहे तो सहभाग वाढवला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा निर्णय होता तो म्हणजे आजारी सार्वजनिक उद्योगासाठी खाजगी उद्योगाप्रमाणे धोरण लागू करणे. आणि चौथा तो म्हणजे एमओयूच्या संदर्भात होता. एमओयू पद्धतीद्वारे व्यवस्थापनाला अधिक स्वायत्ता देऊन कार्यक्षमतेवरती किंवा कार्यक्षमता वाढवण्यावरती भर देणे. अशा प्रकारचे 4 महत्त्वाचे निर्णय त्यामध्ये घेतला. तसेच तोट्यातील उद्योगांना जी दिली जाणारी रक्कम होती किंवा सरकारी मदत होती, ती कमी करण्यात आलेली होती. आणि थोडक्यात बोलायचं म्हटलं तर भारताने 1991 नंतर खाजगीकरणाच्या दिशेने टप्प्याटप्प्याने पावले उचलली. ज्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात सुधारणा आणि त्याची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. आता या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते कशा पद्धतीने झाले ते आपण पाहूया. त्यामधला पहिला मुद्दा आहे तो डी-रिझर्व्हेशन म्हणजे अराखीव आणि दुसरा आहे आजारी उद्योगाचे धोरण. 2 मुद्दे आपण या स्लाइड्समध्ये डिस्कस करणार आहोत. आता पहिल्यांदा आपण अराखीव या अनुषंगाने बोलूया. सन 1956च्या औद्योगिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी 17 उद्योग हे राखीव ठेवण्यात आले होते. परंतु 1991च्या नव्या औद्योगिक धोरणामुळे जो पूर्वीचा म्हणजे 1956चं जे धोरण होतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आला. यामध्ये अणुऊर्जा, कोळसा, लिग्नाईट, खनिज तेल, लोखंड खनिज, मॅंगनीज, क्रोमियम असेल, जिप्सम, सल्फर, सोने-हिरेचे खाणे असतील, तांबे, शिसे, झिंक, टीन यासारखी खनिजे, अणुऊर्जेसाठी आवश्यक धातू, तसेच रेल्वे वाहतूक, तसेच शस्त्रे व दारुगोळा अशा केवळ 8 जे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग होते, ते राखीव ठेवण्यात आले आणि उर्वरित जे उद्योग होते, त्या उद्योग हे खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले. पुढे 1993 मध्ये ही संख्या फक्त 6 एवढी उद्योगासाठी काय केलं त्यांनी राखीव ठेवण्यात आली. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील वर्चस्व कमी होऊन खाजगीकरणाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली. आता दुसरा मुद्दा आपण आजारी उद्योग धोरण या संदर्भाच्या अनुषंगाने आपण बोलूया. म्हणजे पॉलिसी रिगार्डिंग सिक युनिट्स जे होते. सन 1991च्या औद्योगिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगांना खाजगी क्षेत्राच्या स्पर्धेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या उद्योगांना औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आले. या मंडळाचे मुख्य कार्य म्हणजे आजारी उद्योगाचे पुनर्जीवन करणे शक्य आहे का हे तपासणे आणि त्यानुसार पुनर्रचना करणे किंवा उद्योग बंद करण्याचा निर्णय घेणे हा होता. नोव्हेंबर 1998 पर्यंत 82 उद्योग हे केंद्र सरकारचे व 143 उद्योग राज्य सरकारचे असे मिळून एकूण 225 सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग या मंडळाकडे वर्गित करण्यात आलेले होते. ऑक्टोबर 2006 पर्यंत 66 सार्वजनिक क्षेत्रातील जे काही उद्योग होते, ते सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग हे औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाकडे वर्गीकृत करण्यात आलेले होते. मात्र 2016 मध्ये हे जे औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळ आहे, हे रद्द करून दिवाळखोरी व दिवाळी संहिता म्हणजे आय-बी-सी लागू करण्यात आली आणि या नव्या व्यवस्थेनुसार आजारी उद्योगाचे पुनर्जीवन करण्याऐवजी त्याचे खाजगीकरण किंवा त्याची पुनर्रचना किंवा आवश्यक असल्यास बंद करण्याचा निर्णय हा सरकारने घेण्याचे ठरवलेले होते. पुढचा मुद्दा आहे एमओयू पद्धत. समंजस पत्र म्हणजे एमओयू ही संकल्पना सन 1988 मध्ये सुरू करण्यात आली आणि या पद्धतीचा मुख्य उद्देश नियंत्रण कमी करून जबाबदारीची गुणवत्ता वाढवणे हा होता. तसेच दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करण्याऐवजी जी निश्चित उद्दिष्टे ठरवून दिली ती साध्य करण्यावरती भर देण्यात आलेला होता. आणि कालांतराने एमओयू पद्धतीचा विस्तार हा मोठ्या प्रमाणामध्ये होत गेला. सन 1987-88 मध्ये केवळ 4 सार्वजनिक उद्योगांनी एमओयू केले होते. तर सन 1997-98 पर्यंत ही संख्या 108 पर्यंत पोहोचलेली होती. आणि त्याचं केलेल्या मूल्यमापनानुसार 1997-98 मध्ये एमओयू केलेल्या 108 उद्योगापैकी 45 उद्योगाचा दर्जा हा उत्कृष्ट होता. तर 25 उद्योगाचा दर्जा हा अतिशय चांगला होता आणि 13 उद्योगाचा दर्जा हा चांगला होता.
आणि 22 उद्योगाचा दर्जा हा समाधानकारक होता आणि 3 उद्योग होते. त्या 3 उद्योगाचा दर्जा हा अपुरा होता. यावरून असे दिसते की सुमारे 66% उद्योगाची कामगिरी ही उत्कृष्ट किंवा अतिशय चांगली होती. पुढे 2008-9 पर्यंत 125 सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी एमओयू वरती सही केलेले होते आणि त्यापैकी 47 उद्योग हे उत्कृष्ट होते, 35 उद्योग हे अतिशय चांगल्या दर्जाचे होते आणि 25 उद्योगाचा दर्जा हा चांगला होता व 18 उद्योगाचा दर्जा हा समाधानकारक होता. यावरून एमओयू पद्धतीमुळे सार्वजनिक उद्योगाच्या कार्यक्षमतेमध्ये लक्षणीयरित्या सुधारणा झाल्याचे दिसून आले. आता आपण पाहूया नवरत्न उद्योग. म्हणजे जे पॉलिसी फॉर नवरत्नाज काय होते, त्या अनुषंगाने आपण बोलूया. सन 1997-98 च्या अंदाजपत्रकात सार्वजनिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यक्षमता असलेल्या जे उद्योग होते, 9 उद्योग, त्या 9 उद्योगांना नवरत्न दर्जा हा देण्यात आलेला होता आणि या उद्योगांना पूर्ण वित्तीय व व्यवस्थापकीय स्वायत्तता देण्यात आली होती. ज्यामुळे ते जागतिक स्तरावरती स्पर्धा करू शकतील. तसेच हे उद्योग सार्वजनिक क्षेत्रातील एकूण नफ्याच्या सुमारे 75% हे नफा मिळवत होते आणि नंतर आणखीन 2 उद्योगाचा याच्यामध्ये समावेश केल्यामुळे एकूण नवरत्नाची संख्या ही 11 झाली. तसेच 4 जुलै 1997 रोजी सरकारने या उद्योगासाठी स्वायत्तता योजना ही जाहीर केली आणि या योजनेअंतर्गत ह्या उद्योगाच्या समोर किंवा ह्या उद्योगाला काही अधिकार देण्यात आले. जसे की आपण पाहायचं म्हटलं तर त्यामध्ये भांडवली खर्चासंदर्भातील जे स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला. त्याचबरोबर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातून कर्ज उभा करण्याची त्यांना मुभा देण्यात आली. त्याचबरोबर संयुक्त उपक्रमाद्वारे तंत्रज्ञान प्राप्त करणे व 200 कोटी रुपयेपर्यंतच्या पूर्ण मालकीच्या सहाय्यक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला. त्याचबरोबर संचालक मंडळाची पुनर्रचना करून तज्ञ व स्वतंत्र संचालकाची नियुक्ती करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला. त्याचबरोबर मानवी संसाधन व्यवस्थापनासंबंधाची धोरणे तयार करणे आणि अंमलात आणण्याचा अधिकार हा त्यांना देण्यात आलेला होता. तसेच ऑक्टोबर 1997 मध्ये ज्या नफा कमवणाऱ्या 97 सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना त्यांनी काय केलं होतं, मिनी रत्न हा दर्जा देण्यात आलेला होता आणि या उद्योगांना आर्थिक व कार्यात्मक जो स्वायत्ता आहे, ती कार्यात्मक स्वायत्ता ही प्रदान करण्यात आलेली होती आणि त्या कार्यक्षमतेच्या आधारे त्यांचे 2 गटात वर्गीकरण करण्यात आलेले होते आणि या उद्योगांना भांडवली खर्च, त्याचबरोबर संयुक्त प्रकल्पामध्ये सहभाग व स्वतःच्या मनुष्यबळ धोरणानुसार काम करण्याचे अधिकार हे देण्यात आलेले होते. आता यानंतर आपण पुढचा 5वा मुद्दा पाहूया. तो म्हणजे भागाची निर्गुंतवणूक म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ शेअर्स. म्हणजे भारतामधील खाजगीकरण धोरणाचा एक महत्वाचा भाग म्हणजे नफा कमवणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामधील सरकारी समभागाची टप्प्याटप्प्याने विक्री करणे होय. आणि या धोरणामागील प्रमुख उद्देश म्हणजे चलनवाढ न वाढवता अंदाजपत्रकासाठी आवश्यक निधी उभारणे हा होता. तसेच इतर दुय्यम जे उद्दिष्ट होते ते दुय्यम मानलेले होते. तसेच नवीन आर्थिक धोरणानुसार 1991-92 मध्ये सरकारने निर्गुंतवणुकीचा कार्यक्रम हा सुरू केला होता. तसेच सन 1997-98 पर्यंत विविध टप्प्यातून सुमारे 11,369 कोटी रुपये हे उभारण्याचे लक्ष त्यांनी ठेवण्यात आलेले होते. त्याचबरोबर 1997-98 मध्ये 5,000 कोटी रुपयाचे उद्दिष्ट हे निश्चित केले असले तरी प्रत्यक्षात केवळ 222 कोटी रुपये यातून प्राप्त झाले होते. तसेच 1999-2000 आणि 2000-2001 या दोन्ही अंदाजपत्रकामध्ये 10,000 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. तर 2011-12 मध्ये हे लक्ष्य 40,000 कोटी रुपयांचे होते. मात्र 1992-93 पासून बहुतांश काळात सरकारने अपेक्षित लक्ष्यापेक्षा कमी रक्कम ही निर्गुंतवणुकीतून मिळालेली आहे. आणि अलीकडच्या काळात म्हणजे फेब्रुवारी 2025 पर्यंत सरकारच्या निर्गुंतवणूक धोरणात काही प्रमाणामध्ये बदल आपल्याला दिसून आलेले येतात. म्हणजे सुरुवातीला राजकोषीय तूट कमी करणे आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरणाचा विचार हा केला जात होता. परंतु सध्याच्या धोरणानुसार काही महत्वाच्या सार्वजनिक उद्योगाचे पुनर्जीवन व बळकटीकरणावरती भर देण्याला जाताना आपल्याला पाहावयास मिळत असतो. आता आपण निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना कशा पद्धतीने केली या अनुषंगाने बोलूया. म्हणजे सेटिंग अप डिसइन्व्हेस्टमेंट कमिशन म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या निर्गुंतवणुकीसाठी योग्य धोरण ठरवण्यासाठी सन 1993 मध्ये सरकारने सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची काय केली स्थापना केली आणि त्यानंतर 1966 मध्ये जी व्ही रामकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय निर्गुंतवणूक आयोगाची पुनर्रचना करण्यात आली आणि या आयोगाने कार्य जे केलं होतं ते कार्य म्हणजे सार्वजनिक उद्योगाच्या दीर्घकालीन निर्गुंतवणूक कार्यक्रमाची शिफारस करणे हे त्याचं महत्वाचं कार्य होतं. आणि या आयोगाचे जे 4 महत्वाचे वैशिष्ट्य होते किंवा जे उद्दिष्ट होते ते म्हणजे
सार्वजनिक उद्योगाला सक्षम व स्पर्धाक्षम बनवणे किंवा स्पर्धात्मक बनवणे. दुसरं उद्दिष्ट होतं ते म्हणजे कामगारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि तिसरं उद्दिष्ट होतं ते म्हणजे व्यापक मालकी निर्माण करणे आणि चौथं एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे सरकारच्या महसुलामध्ये वाढ करणे. आणि या आयोगाने आत्तापर्यंत 8 अहवाल सादर केलेले आहेत आणि त्यामध्ये 43 उद्योगांमध्ये समाविष्ट आहे. त्यापैकी 20 उद्योगांमध्ये निर्गुंतवणूक वाढवण्याची त्यांनी काय केलं शिफारस केलेल्या आहेत. तर काही उद्योगांमध्ये निर्गुंतवणूक करण्याचा जे टाळण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. नोव्हेंबर 1988 मध्ये आणखीन 10 सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासाठी निर्गुंतवणुकीच्या शिफारसी ह्या करण्यातच आलेल्या आहेत. तर जून 2000 मध्ये सरकारने एअर इंडियाच्या खाजगीकरणाची घोषणा केलेली आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्यावेळी त्या कंपनीला सुमारे 1300 कोटी रुपयाचा संचित तोटा हा होता. तसेच आयोगाने निर्गुंतवणुकीपूर्वी सार्वजनिक उद्योगाची पुनर्रचना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी काय केलं नमूद केलेलं आहे. तसेच जागतिक अनुभवावरून असे दिसते की पुनर्रचनेमुळे उद्योगाची किंमत वाढते व विक्री सुलभ होते. यासाठी वित्तीय, भांडवली व तांत्रिक सुधारणा करणे हे आवश्यकच आहे. तसेच आयोगाने उद्योगाचे गाभा गट व गाभांतर गट असे 2 वर्गात काय केले विभाजन केलेले असून दोन्ही गटातील उद्योगांची निर्गुंतवणुकीपूर्वी पुनर्रचना करण्याची शिफारस केलेली आहे. तसेच ही प्रक्रिया सातत्याने चालू राहण्यासाठी स्टँडिंग एम्पॉवरमेंट ग्रुप हा स्थापन करण्याची सूचना देखील या आयोगाने केलेली आहे. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये आपण खाजगीकरण म्हणजे काय? खाजगीकरणाच्या संकल्पनेचा उगम कशा पद्धतीने झाला? खाजगीकरणाच्या वेगवेगळ्या संकल्पना पाहिल्यात. त्या खाजगीकरणाच्या संकल्पनाचे जे काही मुख्य उद्दिष्टे होते, ते आपण पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे भारतामध्ये खाजगीकरणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली, हे पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे खाजगीकरणाची अंमलबजावणी करताना कोणकोणते मार्ग स्वीकारले, हे आपण डिस्कस केलेलं आहे. तर पुढील भागामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जागतिकीकरणाचा काय परिणाम झाला, तो सकारात्मक परिणाम कोणता आणि नकारात्मक परिणाम कोणता होता, या अनुषंगाने आपण पुढील भागामध्ये बोलूया. धन्यवाद.